पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला आज 14 दिवस पूर्ण झाले असून पहलगाममधील परिस्थिती सध्या पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे। पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने श्रीनगर आणि पहलगाममध्ये परत येत आहेत। तसंच श्रीनगर आणि पहलगाममधील सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। हे बघायलाही दृश्य फार छान वाटतं। अर्थात निसर्ग आधी बघून घ्या। पहलगाममधला हा जो निसर्ग आहे, बर्फ आच्छादित असलेल्या डोंगर रांगा, त्याच्यावरती वर आलेले असे ढग, की 12ही महिने जिथे हिरवेगारपणा असतो तो असा हिमालयाचा डोंगर आणि वाहत असणाऱ्या नद्या, एवढ्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुद्धा ह्या पर्यटकांचं कौतुकच केलं पाहिजे। हे सगळे पर्यटक आलेले आहेत आणि त्यांनी या दहशतवाद्यांचा जो प्रयत्न होता तो हाणून पाडलाय। म्हणजे ह्या नदीपात्रामध्ये मला बरेचसे लोक गुजरातवरून आलेले दिसले, काही मराठी कुटुंब पण आहेत। आणि ह्या बाजूला बघा ना, हा निसर्ग काय दिसतोय, पांढरे शुभ्र असे ह्या डोंगर रांगा, आणि त्या डोंगर रांगातनं छान असं जे वातावरण तयार झाले त्याचा सगळा आनंदाने आस्वाद घेण्यासाठी आलेले हे लोक आहेत। आपका तो मैं क्या कहाँ, आपका पूरा नाम बताइए। मेरा नाम अतीक भाई ढेरीवाला है। मैं गुजरात बड़ौदा से आया हुआ हूँ और यहाँ पे श्रीनगर में आने को हमको 4 रोज़ हो गया है। पहलगाम में आ जाए, बहुत अच्छा एटमॉस्फेयर है, सारे टूरिस्ट आ रहे हैं, कोई जात की कोई तकलीफ नहीं है और जो भी आना चाहता है आ सकता है बिंदास, कोई डर जैसी बात नहीं है। सिक्योरिटी भी अच्छा है। आपने कब बुकिंग की थी और जब ये हादसा हुआ तो उसके बाद घर वालों ने नहीं बोला इसको रद्द करना चाहिए? थोड़ा हम लोग पैनिक हो गए थे, सही है। घर वालों ने मना किया था कि मत जाइए, लेकिन यहाँ से जो हमारा टूर ऑपरेटर था उसने हमें बताया कि कोई तकलीफ नहीं है, जो होने का था हो गया। एक दिन का पैनिक था, उसके बाद सारी दूसरे दिन से 22-23 तारीख से नॉर्मल स्थिति हो गई और टूरिस्ट सारे आ रहे हैं। और हमने भी हमारा बुकिंग कैंसिल नहीं किया, हमने भी घर वालों को हमने भी समझाया। 2 महीने का हमारा मेहनत था, हमारा टिकट बुकिंग था कि नहीं जाना है तो सिर्फ कश्मीर ही जाना है और कहीं नहीं जाना है। कितने लोग हैं आप सब कुल मिला? हम लोग 35 लोग हैं, 55 टोटल 55 लोग हैं, लेकिन हमारे ग्रुप के अंदर जो है 35 लोग हैं हम। और आप उड़ीसा से आए हैं? हम उड़ीसा कहाँ से? उड़ीसा जगन्नाथपुरी धाम है, जो हमारा जो धाम है ना, हाँ, पूरी धाम से। जगन्नाथपुरी से हैं आप। हाँ, तो आपने बुकिंग कब की थी और ये हादसा होने के बाद आपको नहीं लगा वापस नहीं जाना चाहिए, मतलब आना नहीं चाहिए? नहीं, हम जम्मू कश्मीर सरकार और भारत सरकार का पूरा भरोसा है और जो भी हुआ वो बुरा हुआ है। ठीक, तो कितने लोगों के साथ में आए हैं आप यहाँ? हम 2 फैमिली आए हैं और 3 छोटा बच्चा है। और क्या करते हैं आप काम? ये कोल इंडिया में एम्प्लॉय है। अच्छा भाई साहब, आप क्या काम करते हैं? मैं इंडियन ऑयल में हूँ, मैनेजर हूँ विजिलेंस डिपार्टमेंट में। और बड़ौदा से हम लोग आए हैं, 55 लोग हैं। माशाल्लाह यहाँ बहुत अच्छा लग रहा है। और कोई जात का शुरुआत में हमको पैनिक डर लगता था, लेकिन आने के बाद कोई ऐसा नहीं है। यहाँ पे पुलिस वगैरह सब अच्छे काम कर रहे हैं, मिलिट्री भी लगी हुई है, इसलिए कोई प्रॉब्लम नहीं है। और जो आना चाहे वो आ सकता है, अब ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है। हे अच्छा लगा मुझे, आपने एक देश को पैगाम पे दिया आपने। आणि हे बघा ना, हे निसर्ग सौंदर्य ज्यांना पाहायचं असतं, त्याचा आस्वाद घ्यायचा असतो, ते अनेक महिन्यापासून, अनेक दिवसापासून एन्जॉय कर लीजिए बस। अनेक दिवसापासून त्याची बुकिंग करत असतात। मध्ये हा सगळा प्रकार घडल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटलं की नाही आलं पाहिजे काश्मीरला, आणि अतिरेक्यांचा पराभव माझ्या मते हा इथेच आहे, की अतिरेक्यांना जे हवं होतं ते काही घडताना दिसत नाही आहे। बरीचशी मराठी कुटुंब पण आलेली दिसत आहेत मला इथे। कुठून आलात? या इकडे। पुण्यावरून कोण कोण आलंय? तुम्ही? कल्याण। तुम्ही काकू? भीती नाही का वाटली इकडे यायला? हा, कसं हसतायत बघा। किती दिवसापासून बुकिंग केली होती? आमचं 1 ते 10 तारीख होतं बुकिंग। हां, म्हणजे वाटली थोडी भीती सुरुवातीला, काय करायचं काय नाही, म्हणजे आम्ही कॅन्सलच करणार होतो। पण म्हटलं श्रीनगरपर्यंत जाऊ, कारण आम्ही पहिल्यांदा विमानात बसणार होतो। म्हणजे श्रीनगरपर्यंत जाऊ, कसं काय अंदाज घेऊ। हां, अंदाज घेऊ। हां. आम्हाला जे टुरिस्ट आहेत त्यांनी सांगितलं होतं काही काळजी करू नका, आहे ते सगळं, पण शेवटी फरक पडतोच ना। म्हणजे ते तिथून सांगणार, आम्ही तिथून बसून ऐकणार, थोडंसं म्हणजे आम्हाला वाटली होती भीती, पण आता काही नाही, इथे सगळं मागे बर्फ आहे? हो, आम्ही आलो काल गुलमर्ग सोनमर्ग करून आलो हो आम्ही। ना? हो हो काकू, मागे बर्फ आहे, आपलं बघायला बरं वाटतं हे सगळं। हो, पण आता
हो राहुल कुलकर्णी. बरं पण तुम्ही बरंच धाडस केलं कुलकर्णी मॅडम. हा आम्ही गव्हर्नमेंटवर भरोसा ठेवलेला आहे आणि आपल्या मिलिटरीवर भरोसा ठेवून आलेलो आहोत आम्ही. तुमचा व्यवसाय काय? आम्ही प्रायव्हेट जॉब करतो. दीदी मला इकडे सांग, इकडे तू पुढे तुझं नाव सांग पूर्ण. इथे उभा राहा, इथे उभा राहा. हे पकड तुझ्या हातामध्ये. या निसर्गाची माहिती दे आता मला. माझं नाव जुई कुलकर्णी आहे आणि मी आता एक 3-4 दिवस झाले काश्मीरमध्ये आली आहे आणि इथे खूप सुंदर आहे. आम्ही बर्फामध्ये पण जाऊन आलो, गुलमर्गला, गोंडला राईडला पण जाऊन आलो. खूप छान होतं सगळं, खूप छान होतं. कितवीला आहेस तू? मी आता 6वीला आहे. 6वीत मला जरा ह्या नदीच्या पाण्याबद्दल माहिती दे, या डोंगर रांगाबद्दल माहिती दे. हा हिमालय हे माहिती ना तुला? हो. मग याची जरा माहिती दे आता आपल्या प्रेक्षकांना. काय काय बघितलं इथे, काय पाहतेस तू? दाखव. हे जे पाणी आहे हे सगळं हिमालयन रेंजेस मधलं जे बर्फ आहे तो मेल्ट होऊन याचं सगळं पाणी आलेलं आहे इथे इकडे. उभा राहा, हा. आणि Melt हा होऊन खाली सगळे येतं. आणि हे पाणी खूप थंड आहे. हात फ्रीज होता ते पाणी हे बरोबर. ह्याच्यात हात हा घातल्यावर. जो पाण्याचा प्रवाह आहे तो आता असं वाऱ्यामुळे वाढतो आणि ते थोडा स्लोप पण आहे त्याच्यामुळे पण वाढतो. बरोबर. आणि ह्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या हिमालयाच्या, हो, हिमालयाच्या रांगा आहेत आणि हा पुढे हिमाचल प्रदेश, लेह लडाखला तिथे एक्सटेंड होतात आणि हे पूर्ण इथे चारीकडे सगळीकडे हिमालयन रेंजेस आहेत. काही काही मागचे जे डोंगर आहे तिथे बर्फ आहे खूप. आपण ते भूगोलमध्ये वाचतो ना, हा. आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण कोण करतं? हिमालय. करेक्ट. आता हा हिमालय तुला दिसतो, तिकडे मागे बर्फ आहेत सगळे. हो. बरोबर आहे. हे दृश्य कसं वाटतं महाराष्ट्रात बसून? आपण बघत नाही ना असं, आपल्याला नाही. नाही, समुद्र किनारा आहे आपल्याला. हो. शिकलेस ना भूगोलमध्ये? हो. आता मला सांग, तो अतिरेकी हल्ला झाल्यानंतर अनेक जणांना असं वाटलं की नाही आलं पाहिजे. तुला नाही का वाटलं? असं नाही वाटलं मला, पण आम्ही इथे येणार नव्हतो आधी. हो, आधी येणार नव्हतं आम्ही, पण मग नंतर आमचं डिसाईड झालं की यायचंय आणि धाडस केलंस तू? हो इथे यायचंय आणि सगळं एक्सप्लोअर करायचंय. फक्त तो जो जिथे अटॅक झालेला फक्त तिथेच नाही जायचं असं ठरवलं. तुला माहिती का तू अतिरेक्यांचा पराभव केलायस ते? नाही. हो, तुम्हाला माहिती आहे तुम्ही अतिरेक्यांचाच पराभव केलाय खरं म्हणजे. का हो? बरोबर आहे. ते त्यांना हवं होतं ना. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आम्ही अतिरेक्यांचं जे हवं होतं त्याच्या विरुद्ध वागून इथपर्यंत आलो आणि आम्ही दाखवलं की बाबा इथे काही भीती नाही आहे आत्ता तरी. आणि जे झालं ते दुर्दैवीच झालं. पण काही लोक जे असं म्हणतात, हे जरा ह्या बाजूला आहे जरा, काही लोक जे असं म्हणतात की हे हिंदू मुसलमान आहे, असं की जाणवतं इथं? नाही, तसं काही जाणवत नाही. इथले लोक चांगले आहेत, सपोर्टिव्ह आहेत. आम्ही गेले 1 तारखेपासून इथे आलेलो आहे. सगळे 6 दिवस झाले जवळपास. हां, सोनमर्ग, गुलमर्ग बघून आता आज इकडे आलो आहे पहलगामला. ओके, इथलं थोडं आहे म्हणजे थोडं त्या इन्सिडेंटमुळे तणावाचं वातावरण आहे, पण तरी पण चांगलं आहे वातावरण, चांगलं आहे. इथले लोक सपोर्टिव्ह आहेत, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. मला बरं वाटतं की जे अतिरेक्यांना हवं होतं ते काही होताना दिसत नाही आहे. ठीक आहे, प्रमाण कमी आहे. काल आपण अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती केल्या, इंडस्ट्रियलिस्ट पण आपल्याशी बोलले, या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते पण बोलले आणि त्या सगळ्यांचं असं मत होतं की अतिरेक्यांना काय हवं होतं, त्यांनी धर्म का विचारला ह्या सगळ्या लोकांचा, तर त्यांना हे दाखवायचं होतं की हिंदू आणि मुसलमान तुम्हाला करता येईल का. सुदैवानं आपले लोक, आता हे बघा, हे गुजराती मुसलमान बांधवच आहेत तिकडे आलेले, बहुसंख्य टीम जी आली आहे ती गुजरातमधनं, आणि हे मराठी बांधव तर वेगळ्या जाती धर्माचे आहेत. तर मी तेच म्हणालो की असा जो पराभव आहे ना तो असा व्हायला हवा. आणि ह्या जरा दोघींना बोलू, तुम्ही कुठून आलात? मुंबईकर. बरे धाडस केलं तुम्ही. तिघी एकत्रित आलात? पप्पा बोलतील हो, त्यांना काढणाऱ्या घराच्या बाहेर तर तुम्ही आहे. हां, कधी किती दिवसापूर्वी बुकिंग होती? फेब्रुवारीमध्येच झालं होतं बुकिंग. मग आता ह्या घटना घडल्यानंतर नाही, घरी तसे सगळे म्हणाले की नका जाऊ. कशाला नका जाऊ, कॅन्सल करा. सगळी लोक तुम्ही कशाला तिकडे आता जाता, पुढच्या वर्षी बघू. आम्ही म्हणतात तसं काही नाही. आता हे नवऱ्याच्या म्हणजे मिस्टरांच्या ओळखीने सगळे इकडे कॉन्टॅक्ट्स आहेत, मग सेफ आहे. मग त्यांनी सांगितलं. किती दिवस झाला तुम्ही इथे आला? आम्ही 3 तारखेला आलो श्रीनगरमध्ये. 3-4 दिवस. हां. काय अनुभव तुमचा 3-4 दिवसातला? बघा, इकडे काही तसं नाही आहे, सेफ आहे, सिक्युरिटी आहे सगळीकडे आणि गव्हर्नमेंट पण एवढं काही सगळं सोयी केलेलं आहे सगळीकडे. तू कितीला आहेस? 10वी झालं माझं. तुझं? मी आता 7वी आहे. 7वीला आहे.
हा निसर्ग बघून कसं वाटतं? मुंबईची सगळी गर्दी, तो घाम, खूप छान वाटतं, एकदम रिफ्रेशिंग पीस वाटतं. भारताचं जे स्वर्ग म्हणतात ना ते इथेच आहे बघा. तुमचं पूर्ण नाव? माझं सुजाता कोलकम, मीरा रोड. तुझी गार्गी पुलकम. गार्गी साहेब बोला. तुम्हीच करता धाडस केलं म्हणायचं. तसं काय नाही, ते दहशतवाद्यांनी काय केलं, त्या लोकांनी एक दहशत क्रिएट करायला ट्राय केलं. काश्मीरीमध्ये टुरिझम बंद करायचं आहे, पण आपण इंडियन ॲज अ इंडियन काश्मीर आपलाच भाग आहे आणि वी शूड एनकरेज ऑल द पीपल्स टू कम हिअर अँड एन्जॉय द ब्युटी. काय करता सर तुम्ही? मी IT इंजिनियर आहे. थँक्यू सो मच सर. तुमचं हे शब्द फार महत्त्वाचे आहेत, कारण असं आहे की मी ते पुन्हा तेच सांगतो तुम्हाला की आपला देश आहे हा. इथला प्रत्येक नागरिक असं म्हणतो की आम्ही पण तेवढेच देशवासी आहोत जेवढे तुम्ही आहात. त्यांना वाईट वाटतं काश्मीरच्या लोकांना की तुम्ही काहीतरी त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करता, हिंदू मुसलमान लाईनवरती तुम्ही बोलता. तसं नाही आहे. इथला प्रत्येक नागरिक ह्या झालेल्या कृत्यामुळे, आता काही जण त्याला अर्थकारणाशी जोडत आहेत आणि पुन्हा म्हणूनच तिथे कार्ल मार्क्स फार मोठा ठरतो, दृष्टा ठरतो कार्ल मार्क्स. कारण 30,000 कोटीची गुंतवणूक झाली आहे काश्मीरमध्ये गेल्या 6 वर्षामध्ये. पायाभूत सुविधा जर तुम्ही म्हणाल तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा काश्मीरमध्ये उभा राहिल्या आहेत. आता हे पाणी आपण अडवणार आहोत तर त्याच्यासाठी पण तुम्हाला काही पायाभूत सुविधा कराव्याच लागणार आहेत. 30,000 कोटीची गुंतवणूक. बरेच लोक तर ज्यांचे 14 कोटीचे नवीन हॉटेल्स झाली आहेत, 15 कोटीच्या नवीन आस्थापना त्यांनी केल्यात. तर अतिरेक्यांना असं वाटत होतं की गेल्या 3 वर्षामध्ये आणि स्पेशली 6 वर्षामध्ये जी एक वेगळ्या प्रकारची शांतता काश्मीरमध्ये आली आहे ती आपण तोडली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी धर्म विचारून लोकांना मारलं. आणि आता त्यांचा मनसुबा जर तुम्हाला यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर हे जे मराठी बांधव, हे जे गुजराती बांधव, हे जे ओडिसातले बांधव इथे येऊन दहशतवाद्यांचा पराभव करतायत ना, तेच तुम्हाला करायला पाहिजे. बरोबर ना? एक आपण जयघोष देऊया का? बोला, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. हे गरजेचं आहे कारण हा देश एक आहे. कॅमेरावर प्रत्येक जाधव सह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पहलगाम.